स्टँडर्ड 7 सब्जेक्ट जनरल सायन्स युनिट 15 मटेरियल्स वी यूज. आज आपण टूथपेस्ट आणि डिटर्जंट ह्या घटकाविषयी माहिती पाहणार आहोत. युनिट 15 मटेरियल्स वी यूज. पदार्थ आपल्या वापरातील. बघा, व्हॉट इज मेड बाय नॅचरल अँड मॅनमेड मटेरियल्स. नैसर्गिक व मानवनिर्मित पदार्थ म्हणजे काय? जे निसर्गाकडून मिळतात त्याला नैसर्गिक आणि जे मानवाकडून तयार केले जातात त्याला मानवनिर्मित. मेक अ लिस्ट ऑफ नॅचरल अँड मॅनमेड सबस्टन्सेस यू सी अराउंड यू. तुमच्या सभोवतालच्या नैसर्गिक व मानवनिर्मित पदार्थांची यादी करा. वी हॅव लर्न दॅट अ न्यू सबस्टन्स प्रोड्युस्ड बाय द केमिकल प्रोसेसिंग ऑफ नॅचरल सबस्टन्सेस इज कॉल्ड मॅनमेड सबस्टन्सेस. दिस लेसन वी विल लर्न अबाउट सम सबस्टन्सेस ऑफ डेली यूज. नैसर्गिक पदार्थावर किंवा रासायनिक प्रक्रिया करून तयार केलेल्या नवीन पदार्थांना मानवनिर्मित पदार्थ म्हणतात. हे आपण मागील येथेच शिकलो आहोत. या पाठामध्ये आपण आपल्या दैनंदिन वापरातील काही पदार्थांची माहिती घेणार आहोत. बघूया आता. विच सबस्टन्स वेअर युज्ड अर्लियर फॉर क्लिनिंग टीथ. दात स्वच्छ करण्यासाठी पूर्वी कोणत्या पदार्थांचा वापर केला जात असे? मुलांनो, पहिलं नीमची काडी, म्हणजे ती नीमची काडी असते ते, ह्या काडीनं दात साफ करायचे, किंवा मीठ किंवा मिसरी ह्याचा वापर केला जायचा. व्हॉट डू वी यूज टुडे टू क्लीन आवर टीथ. आज आपण दात स्वच्छ करण्यासाठी कशाचा वापर करतो? टूथपेस्टचा. वेगवेगळ्या टूथपेस्ट बाजारात आलेल्या आहेत आणि त्याचा वापर करून आपण ब्रशद्वारे आपण दात साफ करत असतो. वी हॅव सीन दॅट इन ओल्डर टाइम्स इन इंडिया ॲकेसिया बार्क, नीम ट्विग्स, कोल पावडर, ॲश टूथ पावडर, सॉल्ट, पोमेग्रेनेट रिंड वेअर युज्ड फॉर क्लिनिंग टीथ. टुडे हाऊवेअर अ व्हरायटी ऑफ टूथपेस्ट अँड टूथ पावडर्स आर युज्ड फॉर दिस पर्पज. आपण पाहिले की भारतामध्ये दात स्वच्छ करण्यासाठी पूर्वी बाभळीची साल, कडुनिंबाची काडी, कोळशाची पूड, राख, मंजन, मीठ, डाळिंबाची साल यांचा उपयोग करत असत. आता विविध प्रकारच्या टूथपेस्ट तसेच टूथ पावडर यांचा वापर केला जायचा. मग आज आपण बघणार आहोत टूथपेस्ट, म्हणजेच टूथपेस्ट असे आपण त्याला म्हणतो. द प्रिन्सिपल इन्ग्रेडियंट ऑफ अ टूथपेस्ट कॅल्शियम कार्बोनेट अँड कॅल्शियम हायड्रोजन फॉस्फेट रिमूव्ह द डर्ट ऑन टीथ. कॅल्शियम कार्बोनेट किंवा कॅल्शियम हायड्रोजन फॉस्फेट हे टूथपेस्टमधील प्रमुख घटक दातावरील घाण दूर करतात. धिस इन्ग्रेडियंट ऑल्सो पॉलिश द टीथ. दातांना पॉलिश करण्याचे काम या घटकामुळेच होते. अ सर्टन प्रॉपर्शन ऑफ फ्लोराईड इन द टूथपेस्ट हेल्प्स प्रिव्हेंट टूथ डिके. फ्लोराईड इज इसेन्शियल फॉर द स्ट्रेंथनिंग ऑफ बोन्स अँड द इनॅमल कव्हरिंग ऑफ टीथ. दंतक्षय रोखण्यासाठी टूथपेस्टमध्ये असणाऱ्या ठराविक प्रमाणातील फ्लोराईडचा उपयोग होतो. हे फ्लोराईड दातावरील आवरण आणि हाडांच्या बळकटीसाठी आवश्यक असते. इन द पिरियड prior to 500 BC in countries such as China, Greece, Rome, toothpaste was made by mixing the powder of bones and shells. इसवी सन 1500 पूर्वी चीन, ग्रीस, रोम या देशामध्ये हाडे, शिंपले यांचा चुरा मिसळून टूथपेस्ट तयार करत असतात. टूथपेस्ट of which soap was the ingredient came into use in the 19th century. Later, toothpaste was made using a chalk-like material. The first commercial toothpaste was made by the Colgate Company in New York City in 1873. 19व्या शतकापासून टूथपेस्ट वापरायला सुरुवात झाली. त्यात साबणाचा वापर करण्यात आला. नंतर खडूसदृश्य वस्तू वापरून टूथपेस्ट तयार करण्यात आली. जगातील पहिली व्यावसायिक टूथपेस्ट ही कोलगेट कंपनीने न्यूयॉर्क शहरात 1873 साली तयार केली. डिटर्जंट म्हणजेच अपमार्जके. द वर्ड डिटर्जंट इज डेरिव्ड फ्रॉम द लॅटिन वर्ड डिटर्जर विच मीन्स टू वाईप अवे. अपमार्जक या शब्दाचा अर्थ स्वच्छ करणे असा आहे. अ डिटर्जंट इज अ सबस्टन्स दॅट क्लीन्स ऑर वाईप्स अवे डर्ट. सोप नट, रिटा, सोप पॉड, शिककाई, सोप वॉशिंग सोडा, वॉशिंग पावडर, लिक्विड सोप, शॅम्पू आर ऑल डिटर्जंट. त्यावरून स्वच्छ करणारा, मळ काढून टाकणारा पदार्थ म्हणजेच अपमार्जक. रिटा, शिककाई, साबण, कपडे धुण्याचा सोडा, कपडे धुण्याची पावडर, लिक्विड सोप, शॅम्पू ही सर्व अपमार्जके होत. व्हॉट डू वी यूज फॉर क्लिनिंग आवर बॉडी. शरीर व कपड्यांच्या स्वच्छतेसाठी आपण कशाचा वापर करतो?
साबण, बरोबर की नाही? अंगासाठी वेगळा साबण असतो आणि कपडे धुण्यासाठी वेगळा साबण असतो. अपॅरेटस म्हणजेच साहित्य, अ क्लीन ग्लास बॉटल, वॉटर, ऑइल, डिटर्जंट etc. काचेची स्वच्छ बाटली, पाणी, तेल, अपमार्जके इत्यादी. प्रोसिजर: टेक सम वॉटर इन अ क्लीन ग्लास बॉटल, ॲड सम ऑइल टू इट. द लेअर ऑफ ऑइल विल फ्लोट ऑन द वॉटर. शेक द बॉटल vigorously. After some time, when the liquid in the bottle settle, the oil will again be seen floating on the water. काचेच्या स्वच्छ बाटलीत पाणी घ्या, त्यात थोडे तेल घाला, तेलाचा थर पाण्यावर तरंगेल, बाटली जोरजोराने हलवा. थोड्या वेळाने बाटलीतील द्रव स्थिर झाल्यावर पुन्हा तेल पाण्यावर तरंगताना दिसेल. नाउ ॲड अ फ्यू ड्रॉप ऑफ the solution of a detergent to the above mixture. Shake the bottle vigorously. You will see that the water and oil have become homogeneous and the color of the mixture appears milky. बघा, आता अपमार्जकाच्या द्रावणाचे थोडे थेंब वरील मिश्रणात टाका. बाटली वेगात हलवा. पाणी व तेल एकजीव झाल्याचे व मिश्रणाला रंग दुधाळ झाल्याचे दिसेल. What does this happen? असे का होते? The molecule of a detergent are long and the properties of its two ends are different. A molecule of a detergent holds on to a water molecule at the one end and an oil molecule at the other. अपमार्जकाचे रेणू जास्त लांबीचे असतात व त्यांच्या दोन्ही टोकांचे गुणधर्म भिन्न असतात. अपमार्जकाचा रेणू त्याच्या एका टोकाशी पाण्याचा रेणू तर दुसऱ्या टोकाशी तेलाचा रेणू पकडून ठेवतो. ॲज अ रिझल्ट द मोलेक्युल्स ऑफ ऑइल मिक्स विथ द वॉटर. दिस इज हाऊ सोप ॲक्ट्स वेन वी वॉश आवर सेल्स आवर सॉइल्ड क्लोथ्स. त्यामुळे तेलाचे रेणू पाण्यात मिसळतात. मळकट कपडे आणि शरीर धुताना त्यांच्यावर साबणाची अशीच क्रिया होते. Our body and clothes become oily for various reasons such as applying gels or creams, oiling our hairs, etc. The oily layer sticks fast to the criss-crossing threads of the material of our clothes. दैनंदिन जीवनात केसांना तेल लावणे, हातांना व पायांना जेल, व्हॅसलीन लावणे अशा विविध कारणामुळे आपले शरीर कपडे तेलकट होतात. कपड्यामधील उभ्या आडव्या धाग्यामध्ये हा तेलकट थर घट्ट चिटकून बसतो. तो काढण्यासाठी साबण वापरतात. सोप इज युज्ड फॉर रिमूव्हिंग इट. ड्यू टू द प्रॉपर्टी ऑफ होल्डिंग ऑन टू बोथ ऑइल अँड वॉटर, सोप वॉटर स्प्रेड्स इझिली ऑन मेनी टाइप्स ऑफ surfaces. The property of a substance of spreading on a surface is called surface activity and the substance is said to be a surfactant. Detergents are surface active. One effect of surface activity is lather formation. पाणी व तेल दोघांनाही पकडून ठेवण्याच्या गुणधर्मामुळे साबण मिसळलेले पाणी अनेक प्रकारच्या पृष्ठभागावर सहज पसरते. पृष्ठभागावर पसरण्याच्या या गुणधर्माला पृष्ठ सक्रियता म्हणतात. अपमार्जके पृष्ठ सक्रिय असतात. पृष्ठ सक्रियतेचा एक परिणाम म्हणजे फेस होय.